नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. ज्ञानेश्वरांच्या शरणी उभा नाथ पंढरीचा, ज्ञानेश्वरांच्या शरणी उभा नाथ पंढरीचा, समाधी उजळे आज भावे भरला जीव माझा. तुझ्या चरणी अर्पितो आम्ही नम्र कृतज्ञतेचा हार, तुझ्या चरणी अर्पितो आम्ही नम्र कृतज्ञतेचा हार. ज्ञानदेवा तूच आधार, तूच प्रकाश, तूच उद्धार. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिनाच्या निमित्तानं माऊलींना वंदन करून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. मंडळी, ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज्ड ही शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या क्रिकेटपटूंसाठी त्यांच्या शारीरिकदृष्ट्या त्याचबरोबर सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सक्षमतेने खेळाडू म्हणून त्यांची ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नशील असणारी संस्था आहे. स्वर्गीय पद्मश्री अजित वाडेकर सर यांनी या संस्थेची स्थापना केली. त्यामागे उद्दिष्टही तितकंच स्पष्ट होतं की या खेळाडूंचा आत्मविश्वास हा कायम राहिला पाहिजे. समाजामध्ये वावरताना सुद्धा एक ओळख त्यांची सतत असली पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा संस्थेची टूर्नामेंट ही नुकतीच पार पडलेली आहे. 16 राज्यांचा त्यामध्ये असलेला सहभाग, 300 खेळाडूंनी त्यात भाग घेणं आणि यूट्यूबच्या माध्यमातून जगभरात पोहोचलेली ही टूर्नामेंट अतिशय लक्षवेधी आणि वेगळेपणामुळे लक्ष वेधून घेणारी अशी ही स्पर्धा. या सगळ्याविषयी बोलायचंय आजच्या भागात. आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे सुळती. आणि त्या दृष्टिकोनातनं मार्गदर्शन करण्यासाठी आज तशीच 2 मान्यवर व्यक्तिमत्व आपल्या इथे उपस्थित आहेत. आपल्या बरोबर आहेत विनय देशपांडे सर आणि विनायक धोत्रे सर. सर नमस्कार. आपल्या दोघांचंही हॅलो सह्याद्री कार्यक्रमात मी मनपूर्वक स्वागत करते. आपल्या या 2 मान्यवरांची ओळख करून घेऊया. माननीय विनोद देशपांडे सर माजी उपाध्यक्ष MCSA म्हणून ते ओळखले जातात. या बरोबरीने BCCIच्या मीडिया कमिटीचे ते उपाध्यक्ष होते. 2011 वर्ल्ड कपचे सर इन्चार्ज होते. ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज याचे सद्यस्थितीत सर उपाध्यक्ष या नात्याने काम बघतात. टूर्नामेंटविषयी त्याचबरोबर घडामोडी, खेळाडूंना आवश्यक असलेली इन्फ्रास्ट्रक्चर काय असतात, कशा पद्धतीने त्याचा विकास होऊ शकतो, ते किती महत्त्वाचे असतात आणि त्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने कमिटी जी असते त्यांनी सजग राहायला पाहिजे या सगळ्याविषयी सर आपल्याशी बोलणार आहेत. आपले दुसरे तज्ज्ञ माननीय विनायक धोत्रे सर ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशनचे सर मानद सचिव आहेत. बरोबरीने मंत्रालयात वित्त विभागामध्ये उपसचिव या नात्याने सर कार्य बघतात. टूर्नामेंट म्हणजे एक लगीनच राई असते असं सरांच्या भाषेत म्हणता येऊ शकेल आणि त्या अनुषंगाने सज्ज राहणं, सतर्क असणं हे काय असतं हे सगळं काही सर आपल्याला सांगणार आहेत. आणि बरोबरीने खेळाडूंची मानसिकता काय असते, ती जपली कशी पाहिजे, कायदा काय म्हणतो, असे अनेकविध मुद्दे या चर्चेमध्ये येणार आहेत. आपला सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण दिव्यांग असं म्हणतो तेव्हा त्यांच्यातले कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहित करणं, एक मंच देणं आणि त्या माध्यमातून ते आणखीन पुढे कसे जाणं या सगळ्या गोष्टी दिव्यांग व्यक्तींसाठी, त्यांच्या कुटुंबांसाठी हे फार महत्त्वाचं असतं. सगळ्यात आधी देशपांडे सर, जेव्हा आपण असं म्हणतो की ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज्ड टूर्नामेंट पार पडलेली आहे, 16 आंतरराज्यीय सहभाग तिथे नोंदवले गेलेले आहेत, 300 खेळाडूंनी जीवाची बाजी लावून खेळलेले आहेत. एक वेगळी स्पर्धा आहे सर, पण यामध्ये एक वेगळी गोष्ट आहे, प्रत्येक खेळाडू हा वेगळा होता. त्याचं दिव्यत्व जे आहे ते फार वेगळं आहे. हे नेमकं कसं आहे, या सगळ्याची मोठ बांधणं हे सुद्धा एक चॅलेंज आहे नाही का सर? त्याविषयी. हो, डेफिनेटली हे नवीन एक चॅलेंज आहे आणि इन्स्पिरेशन आहे. नक्कीच. आता हे जे 300 मुलं इकडे खेळली, 16 झोन्स आमचे, ॲक्च्युली 24 झोन्स पार्टिसिपेट करणार होते, पण उत्तर UPमध्ये किंवा हरियाणामध्ये वगैरे जे पूर वगैरे आला त्याच्यामुळे काही लोक प्रिपेअर करू शकले नाही. त्याच्यामुळे 24ची ऐवजी 16 टीमशी झाली. आणि त्याच्या आधीचं प्रिपरेशन करताना जे 300 मुलं सिलेक्ट केले त्या प्रत्येक असोसिएशनमध्ये सिलेक्शन क्रायटेरिया लावला आणि प्रत्येक ठिकाणी 200 ते 300 मुलं आली. म्हणजे टोटल 1000 ते 1200 मुलांनी पार्टिसिपेट केलं सिलेक्शन प्रोसेसमध्ये. वा. आणि त्याच्यातनं तावून सलाखून म्हणतात ना तसे हे 30 प्रॉबेबल्स काढले, त्याच्यामधनं मग 20 काढले आणि त्याच्यातनं फायनल 15 काढले. आणि ते जे 15 इकडे आले ते रिअली
एवढे कॉम्पिटेटिव्ह होते की फार छान झाले टुर्नामेंट. म्हणजे आणि आम्हाला ग्राउंड्स पण सगळे मुंबई क्रिकेट असोसिएशनने छान ग्राउंड्स दिले सगळे. हिंदू जिमखाना, पोलीस जिमखाना आणि इस्लाम जिमखाना, की जिकडे ए डिव्हिजनच्या मॅचेस होतात, की जिकडे सगळे आपले संदीप पाटीलपासून सगळे टेस्ट क्रिकेटर्स खेळलेले, ती मैदानं आम्हाला सगळे मिळाल्यामुळे त्या टुर्नामेंटला एक वेगळाच प्रकारचा गेटअप आला. आणि स्पॉन्सर्स पण अर्थात होते, LIC होते, CS इन्फोकॉम होते आणि MMRD होते. त्यांनी आम्हाला याच्यात खूप मदत केली. आणि खरोखर ही जी मुलं खेळली एवढी उत्कृष्ट, तुम्ही यूट्यूबवर त्यांच्या मॅचेस बघा. एक मुलगा तर असं एका हाताने एवढी लांब सिक्स मारतो की आपण बघत बसतो की हे अमेझिंग. म्हणजे आम्ही आता रेग्युलर क्रिकेट खेळलो, पण हे असा प्रकार कधी फार रेअरली बघितला. जेव्हा मी यांच्या वाडेकरांच्या संस्थात किंवा AICPC बरोबर मी जेव्हा जॉईन झालो ना 2019 साली, त्यावेळेपासून मी बघतोय एका मुलाला तर लाकडाचा पाय आहे. तो लाकडाच्या पायाने विकेट किपिंग करतो. आम्ही इंग्लंडला गेलो होतो मॅच खेळायला, वर्ल्ड कप खेळायला 2019ला. म्हणजे हा सांगण्यासारखा किस्सा आहे की तो एक कॅच पकडायला गेला आणि त्याचा लाकडाचा पाय निघाला बाहेर. म्हणजे आता मला सांगताना पण माझ्या अंगावर काटा येतोय, पण त्यांनी तो पाय निघाला पण नाही, तो बॉल पकडून बरोबर स्टंपवर मारला. म्हणजे हे चांगले चांगले सक्षम खेळाडू पण हे करू शकत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगताना तुम्हाला कळलं, पण जे ॲक्च्युली आम्ही बघितलं ते आम्ही लिटरली त्या रात्री मी झोपलो नाही की अरे काय आणि आपण कुठे आहोत. आपल्या मुलाचा लाकडाचा पाय आणि इंग्लिश क्रिकेटरचा वेल इक्विप्ड पाय. त्याच्यानंतर आमच्या संस्थेने AICPCने आमचे जे CS इन्फोकॉमचे जोगळेकर सर आहेत, त्यांनी डॉक्टर ओक म्हणून आहेत, ओक सर तुम्हाला माहिती असेल, त्यांच्या मदतीने आम्ही हे चालू केलं की आपण यांच्यासाठी काहीतरी इन्स्ट्रुमेंट्स पण प्रोव्हाइड करूया. अच्छा. हां, त्याच्याबद्दल तुम्हाला धोत्रे सर सांगतील बरीचशी. मी तुम्हाला क्रिकेटिंग ॲस्पेक्टचं सांगतोय. खरोखर हे जे 16 टीम्स पण आता खेळल्या त्या खूप चांगल्या होत्या आणि याच्यामधनं आम्ही पुढे दिव्यांग प्रीमियर लीग पण करणार आहोत आणि आम्ही वर्ल्ड कपचं प्लॅनिंग करतोय. अच्छा. भारतामध्ये. तर आम्हाला सर्व संस्थांकडनं आम्ही सपोर्टचा विचार करतोय आणि BCCIकडे पण आमची बोलणी चालू आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनबरोबर पण आमचे हे चालू आहेत, ते सपोर्ट करतातच आम्हाला. तर खरोखर हे म्हणजे एक इन्स्पिरेशन आहे की आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपले टेन्शन्स आपण दाखवत असतो, पण यांच्याकडे बघितल्यावर आपण म्हणतो की अरे हे कुछ नाही आहे. खरं. रिअल इन्स्पिरेशन. वा, स्पार्क म्हणतात तो हाच असतो असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आणि मुळात आता तुम्ही म्हणाल तसं की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण उगाचच बऱ्याच गोष्टींचे जे ओझे आणि ताण वाढवून ठेवलेले आहेत, त्या पार्श्वभूमीवरती हा क्रिकेट बघणं आणि ही मॅच जी आहे तुम्ही सर यूट्यूबच्या माध्यमातून जगभरात पोहोचवलेली आहे आणि ती लक्षवेधी ठरलेली आहे. आजही त्याचे व्ह्यूज आहेत, लोक बघतात आवर्जून आणि त्यातनं एक प्रेरणा मिळते. धोत्रे सर, या मॅचमध्ये आयोजन नियोजन म्हणजे एक जबरदस्त काय इच्छाशक्ती तर आहेच आहे, पण मेहनत सुद्धा असते. या सगळ्याविषयी सर. आयोजन करताना निश्चितच चॅलेंजेस खूप असतात, कारण इथे असं बेसिक स्वतःचं असं इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे काही नाही आहे. अच्छा. त्यामुळे आम्हाला ते मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि इतर क्लब्सवरती अवलंबून राहावं लागतं आणि त्यांचं सहकार्य खूप छान मिळालं. जे हिंदू जिमखाना असेल, पोलीस जिमखाना असेल, इस्लाम जिमखाना असेल, नॅशनल स्पोर्ट्स असेल, कर्नाटका स्पोर्टिंग असेल, या सर्वांनी चांगलं सहकार्य केलं. आणि मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो तो म्हणजे आपले क्रीडा उपसंचालक आहेत महाराष्ट्र शासनाचे, नवनाथ फडतडे. त्यांनी आम्हाला नॅशनल आणि कर्नाटकाचं ग्राउंड फ्री अवेलेबल करून दिलं. अतिशय ऑर्डर काढून त्यांनी अवेलेबल करून दिलं. तर ही महत्त्वाची गोष्ट होती. म्हणजे एक इन्क्लुझिव्ह स्पोर्ट्स करायचा जो शासनाचा प्रयत्न आहे, तसं तो त्यांनी प्रयत्न निश्चितपणे स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन केला आणि निश्चितच ह्याला दाद द्यावी लागेल असं वाटतं. सगळेच चांगले लोक ह्याच्याशी मेन म्हणजे याच्यासाठी फंडिंग मिळणं फार महत्त्वाचं होतं आणि LICचा जो सहभाग आहे तो खूप महत्त्वाचा राहिला. पटनाईक म्हणून जे MD आहेत त्यांनी फार महत्त्वाची भूमिका ह्या स्पर्धा आयोजनात केली आणि त्याच्यासाठी राजेश पाटील आणि महेश लाड, राजेश पाटील आमचे ट्रेजरर आहेत, त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ते GICमध्ये स्वतः आहेत असिस्टंट मॅनेजर, पण त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आणि महेश लाड म्हणून जे तिथले रिटायर्ड एम्प्लॉई आहेत, तर त्यांनी पटनाईक सरांशी कॉन्टॅक्ट करून सतत संपर्क साधून ह्या स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजकाची भूमिका जी LICने बजावली, त्याबद्दल त्याच्यामुळेच ही स्पर्धा होऊ शकली खरं सांगायचं म्हणजे. तुमच्या दोघांशी बोलताना एक जाणवतंय की हे सगळं जे हे टीम वर्क आहे, हे सगळे आपण मंडळी जाणून आहात. त्यामुळे बरोबरीने सगळ्यांना घेऊन जाणं आणि आपल्या एकट्याचं नव्हे, तर ह्या सगळ्या मंडळींमुळे हे होतंय, ही भावना तुमच्या दोघांच्या बोलण्यामध्ये अगदी ओतप्रोत भरलेली आहे, नाही का? खरंय. खरंय खरंय. म्हणजे हा एकट्या दुकट्याचं काम नाहीये.
अनिल जोगळेकर जे आहेत आमचे CS इन्फोकॉमचे आहेत, ते आमचे उपाध्यक्ष पण आहेत. पण त्यांचा भक्कम पाठिंबा होता. म्हणजे बाहेरचे प्रायोजक मिळतील न मिळतील, पण त्यांचा भक्कम पाठिंबा होता आणि त्यांनी सातत्याने सांगितलं की गो हेड, तुम्ही चालू ठेवा. म्हणजे मी कुठलीही गोष्ट कमी पडली तर मी आहे, अशा पद्धतीने त्यांचा बॅकिंग होतं. आणि त्यामुळे थोडंसं सुकर झालं. कुठल्या गोष्टी करताना त्यांना विचारायचं करू का नको करू, मग त्यांचं जर होकार असेल तर मग आम्ही पुढे जायचो. अशा पद्धतीने सगळं. आणि आमचे जे साधारणतः जे रेग्युलर आमच्या कॅटरिंग सर्व्हिसेस पार्सेकर नावाचे आहेत त्यांनी प्रोव्हाइड केली. पूर्ण 5 मैदानावर त्यांनी प्रोव्हाइड केली आणि रात्रीचे 4 ठिकाणी त्यांची राहायची व्यवस्था होती. म्हणजे 4 वेगळ्या ठिकाणी, माटुंग्याला राहायला होतं, दादर हिंदू कॉलनीत होते, 7 रस्त्याला होते आणि हाजेलीला राहायला मुलं होती. अशा 16 टीम्स वेगळ्या ठिकाणी राहायला होती. पण त्या 4ही ठिकाणी ते रात्रीचं जेवण व्यवस्थित पोचवत होते आणि ते MCAला पण अंडर-16, अंडर-19चे कॅटरिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. तर त्यांचं ओंकार पार्सेकरचं देखील खूप महत्त्वाचं योगदान आहे. म्हणजे ते निश्चितपणे मान्य करावं लागेल. त्याचप्रमाणे MCAने ट्रान्सपोर्टची सर्व्हिस जी दिली, खेळाडूंना ने-आण करायची, त्याच्यासाठी देखील जे ट्रान्सपोर्टेशनसाठी जे मेन होते ते देखील हवं. पण ही मुलं जी त्यांना कोऑर्डिनेट करत होते त्यांचं देखील कौतुक करायला पाहिजे. विशाल गोसावी आहे, विनोद गुप्ता आहे, संतोष महागावकर आहे. ह्या खेळाडूंनी स्वतः, जे मुंबईचे खरे खेळाडू आहेत, सचिन गायकवाड आहे, मोहन पाटील आहेत, या सर्व खेळाडूंनी हे कोऑर्डिनेट करून ह्या मुलांना वेळेवर ग्राउंडवर आणायचं, त्याच्यानंतर ग्राउंडवर मॅचेस झाल्यानंतर त्यांना त्या त्या ठिकाणी पोचवायचं, या सगळी जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली. त्या मुलांचं देखील कौतुक आहे खरं सांगायचं म्हणजे. हो, आता सर तुम्ही काही नावं घेतलीत, पण त्या पाठीमागे सुद्धा अनेक नावं आहेत की ज्यांनी जीव तोडून मेहनत केलेली आहे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. आणि त्याचबरोबर हे खेळाडू जे आपापली राज्य सोडून मुंबईमध्ये मोठ्या विश्वासाने खेळायला आले, त्यांची कुटुंब ज्यांनी भक्कम पाठिंबा त्यांना दिलाय की तुम्ही जा खेळायला, जणू काही युद्धभूमीवरती जावं या इतका पाठिंबा त्यांना जोरदार दिला. त्याच्यामुळे हे दिव्यांग असलेली ही मुलं जी आहेत ती खेळायला पुढे येऊ शकली. सर, देशपांडे सर, जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा खेळण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे की मूलभूत सोयी सुविधा असं जेव्हा आपण म्हणतो, तर त्या अनुषंगाने कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार व्हायला हवा? मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये या दृष्टिकोनातून आपलं काम आहे, म्हणून हा खास तुमच्यासाठी विचारते प्रश्न. मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये जवळजवळ 27 वर्ष ॲफिलेटेड होतो. व्हेरियस कॅपॅसिटीजमध्ये, मॅनेजिंग कमिटी मेंबर, टुर्नामेंट कमिटी किंवा ट्रेजरर किंवा 2दा उपाध्यक्ष, इवन BCCIमध्ये पण मी मीडिया मॅनेजर होतो टीमचा. आणि व्हेरियस अनुभव होते. आणि मुंबई क्रिकेटच्या अनुषंगाने आम्ही सगळ्या ग्रासरूट लेवलला अंबरनाथ, डहाणू इथपासून आमच्याकडे मुलं मुली यायचे. तर त्याच धर्तीवर आम्हाला आता दिव्यांग क्रिकेटर्ससाठी करायचे आहे. ऑलरेडी मुंबई क्रिकेट असोसिएशनची नवीन कार्यकारिणी, अजिंक्य नाईकच्या अंडरची नवीन कार्यकारिणी आहे, त्यांच्यातल्या काही मेंबर्सबरोबर आमचं बोलणं पण झालं आहे. तर मुंबई क्रिकेट असोसिएशनने सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारची हेल्प करू. आणि माझी या माध्यमातून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रेसिडेंटला अजिंक्य नाईक आणि त्याच्या टीमला विनंती आहे की मी त्याला शुभेच्छा पण देतो नवीन टीमला. आणि माझी विनंती आहे की AICAPC जी अजित वाडेकरांनी जी संस्था 40 वर्ष चालवली, त्याचा आम्ही आता बॅटन धरला आहे. पण याच्यासाठी खूप सपोर्ट लागतो, सपोर्ट सिस्टीम लागते. जसं तुम्ही म्हणालात इन्फ्रास्ट्रक्चरचे जे मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये ऑलरेडी आहे, जे आम्ही लेडीज क्रिकेटर्सना पण प्रोव्हाइड केलं. आणि आज लेडीज क्रिकेट कुठे गेलं आहे बघा. तर माझं एक स्वप्न आहे की ते क्रिकेट तर खूप वेगळ्या लेवलचं आहे, पण हे दिव्यांग क्रिकेट आहे, यांना जसं आता लेडीज क्रिकेट गेल्या 10 वर्षामध्ये इम्प्रूव्ह केलं आणि त्याचा वाटा मुंबई क्रिकेट असोसिएशनचाच आहे. आणि तसंच दिव्यांग क्रिकेटला वर आणण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने जर वाटा उचलला तर नक्कीच दिव्यांग क्रिकेट तुम्हाला 4-5 वर्षामध्ये उत्तुंग भरारी घेताना दिसेल. कारण खूप टॅलेंटेड मुलं आहेत. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनला माझी एक विनंती आहे अजिंक्य नाईक आणि त्याच्या टीमला की आमच्या या AICPCला तुम्ही दत्तक घ्या. बाकीचं जे दिव्यांग क्रिकेटर्सचं जे काय काम आहे ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे ते आम्ही पूर्णपणे करू. आम्हाला विश्वास आहे की अजिंक्य नाईक तुम्ही बघत असाल तर तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे ऑन बिहाफ ऑफ अवर दिव्यांग क्रिकेटर्स की दिव्यांग क्रिकेटर्सना तुम्ही सर तुमच्या माध्यमातून योग्य व्यक्तींपाशी योग्य संदेश पोहोचो आणि मुळात ह्या खेळाडूंसाठी, दिव्यांग खेळाडूंसाठी योग्य जे असेल ते घडो अशी सदिच्छा नक्कीच आपण व्यक्त करूया. बरोबरीने
धोत्रे सर, जेव्हा ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज्ड असं आपण म्हणतो तेव्हा माननीय पद्मश्री अजित वाडेकर सरांचं नाव हे येतच येतं. त्यांनी स्थापन केलेली ही संस्था, त्याची माहिती, उद्दिष्ट, विचार याविषयी सर तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. ऑल इंडिया क्रिकेटर्स फॉर फिजिकली चॅलेंज ही 1988 साली स्थापन झालेली संस्था आहे. माननीय श्री FPH ही संस्था, फेलोशिप फॉर फिजिकली हँडिकॅप ही एक संस्था आहे. त्या संस्थेचे अध्यक्ष माननीय अच्युत जोगळेकर होते. अच्युत जोगळेकरांनी इनिशिएटिव्ह घेऊन अजित वाडेकरांना त्याच्यात इन्व्हॉल्व्ह केलं आणि अजित जोगळेकर हे संस्थापक सचिव होते. त्यांनी ही संस्था स्थापन केली. पहिला सामना जो झाला तो ACC डे स्कूल आणि FPH ह्या संघामध्ये झाला मुंबईत. आणि त्याच्यानंतर ही संस्था फोफावत गेली. त्याच्यानंतर तुकाराम पांडुरंग मिरजकर म्हणून जे भारतातले पहिले ऑर्थो इंजिनियर होते, तर त्यांनी सेक्रेटरी सचिव पदाची जबाबदारी घेतली. आणि मग अजित वाडेकर सर आणि मिरजकर सरांनी हे जे इथे लावलेलं छोटंसं रोपटं होतं संपूर्ण देशभर पसरवलं. अजित वाडेकर स्टेट बँकेत मॅनेजर होते, नंतर रिटायर्ड होताना ते AGM होते, जनरल मॅनेजर होते. आणि त्यामुळे सगळ्या ऑल ओव्हर इंडिया ज्या ब्रँचेस आणि त्यांचे जे खेळाडू जे परिचित होते त्यांचा सहयोग घेऊन, त्याचप्रमाणे मिरजकर हे भारतातले पहिले ऑर्थो इंजिनियर असल्यामुळे त्यांचे भारतात सगळीकडे स्टुडंट होते. जे ऑर्थो त्यांचे जे स्टुडंट होते त्यांचा देखील सहभाग असायचा. त्यामुळे ही चळवळ जी आहे पूर्ण भारतात फोफावली. आणि अजित वाडेकरांच्या करिश्म्याचा फार मोठा उपयोग ह्या स्पर्धा आणि संपूर्ण भारतभर पोहोचवण्यात फार मोठा सहयोग आहे. आणि ते स्टेट बँकेचे असल्यामुळे त्यांना तो पिछडा वर्ग म्हणजे असं थोडंसं तो सेन्स जास्त होतो. सोशल कॉजसाठी जे काम करायचं जो त्यांचा सेन्स होता ना, तो एक्स्ट्रा सेन्स होता. आणि त्याच्यामुळेच हे झालं. आणि निश्चितपणे ऑफिशियल रिकॉग्निशन मिळायला अजून वेळ लागला. किंवा कायदा आले, 95चा कायदा आला, 2016चा कायदा आला, त्याच्यानंतर BCCIने अडॉप्ट केलं, MCAने अडॉप्ट केलं, ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. पण अजित वाडेकर सारखी व्यक्ती या क्रिकेटशी जुडलेली होती. त्यामुळे आमच्यासारख्या खेळाडूंना देखील ते खेळताना ते फील यायचं की आम्ही रणजी खेळतोय किंवा आम्ही त्या लेवलला खेळतोय. मुंबई मी रिप्रेझेंट करायचो तेव्हा मला तेच फील असायचं. म्हणजे मी प्रोफेसर शेट्टींशी बोलताना हेच वाक्य बोललो, आपण माझे खेळाडू आहात. हो, तर मी त्यांना तेच म्हणालो की मुंबईचे 2 खेळाडू खेळत आहेत, वडिलांचे 2 खेळाडू आहेत, 2 मुलं आहेत, तर एक मुलगा हँडिकॅप आहे आणि एक मुलगा जर चांगला आहे तो रणजी खेळतो, तर त्याला ज्या सुविधा मिळतात त्याच ह्या खेळाडू देखील मिळाले पाहिजेत, असं माझं त्यावेळेस आर्ग्युमेंट असायचं. आणि प्रोफेसर शेट्टींनी त्यावेळेस थोडंसं ॲग्री केलं. फक्त आम्ही त्यावेळेस थोडासा आमचा प्रश्न असा होता की आम्ही टेनिस बॉल आणि सॉफ्ट लेदर बॉलने खेळला जायचं आणि हे कालांतराने बदललं. आणि आता आम्ही हार्ड बॉलनेच खेळतो. रेग्युलर ज्या पद्धतीने क्रिकेट खेळतात त्याच पद्धतीने ग्लोव्ज, पॅड्स आणि सगळं हे जातं. आणि 2019चा जो वर्ल्ड कप आम्ही जिंकलो ऑगस्ट 19ला, तो इंग्लंडला जाऊन आपल्या खेळाडूंनी अतिशय चांगली कामगिरी केली. विशेषतः मुंबईच्या आणि महाराष्ट्रातल्या खेळाडूंची अप्रतिम कामगिरी होती. आणि जो वाडेकरांचा जो मूळ उद्देश होता, त्यांचं स्वप्न होतं की वर्ल्ड कप जिंकावा भारताने, ते स्वप्न त्यावेळेस पूर्ण झाले. अर्थात ते त्यावेळेस हयात नव्हते, कारण 15 ऑगस्ट 18ला त्यांचं दुःखद निधन झालं होतं. आणि यंदा मिसेस वाडेकर आवर्जून उपस्थित होता या सगळ्या ओपनिंग टुर्नामेंटला आणि सगळ्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला, कौतुक करायला. याविषयी आणखीन बोलायचं, एक छोटीशी विश्रांती घेऊन आम्ही लगेच परत येतोय हॅलो सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बोलत आहोत ते म्हणजे ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंजचे पदाधिकारी माननीय विनय देशपांडे सर आणि विनायक धोत्रे सर यांच्याशी. देशपांडे सर, जेव्हा आपण असं म्हणतो की इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, कसं आहे, मुळात सुविधा, मिळणाऱ्या सुविधा आणि आवश्यक सुविधा यामध्ये अंतर जे आहे ते कायम आहे, वेगवेगळ्या पातळ्यांमध्ये, वेगवेगळ्या खेळाडूंमध्ये आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये. याचा जेव्हा आपण विचार करतो त्या पार्श्वभूमीवरती जेव्हा दिव्यांग क्रिकेट खेळलं जातं, खेळवलं जातं, तेव्हा त्यांची मानसिकता सांभाळून त्यांना प्रोत्साहित करून वेगवेगळ्या स्पर्धांसाठी पाठवणं, यामध्ये काय नेमकं घडत असतं सर? अगदी तुम्ही बरोबर प्रश्न विचारलात. जेव्हा 2019ला ती पहिली वर्ल्ड सिरीज होती, दिव्यांगांची पहिली वर्ल्ड सिरीज होती. अच्छा. आणि BCCIच्या परमिशनशिवाय एंट्री मिळत नव्हती. त्याच्यामुळे AICPCच्या अंडर आम्ही एक अमरेला केला. त्या 4-5 असोसिएशन्स आहेत त्यांना आम्ही एकत्र आणलं आणि BCCIने आम्हाला परमिशन दिली ती टुर्नामेंट खेळायला. पण BCCIने सांगितलं की आम्ही तुम्हाला फंडिंग देऊ शकत नाही. पण मी या वेगळ्या वेगळ्या रोलमध्ये काम केलेलं असल्यामुळे MCAमध्ये किंवा इंडियन टीमबरोबर, महेंद्रसिंग धोनी वगैरेबरोबर मी काम केलेलं असल्यामुळे माझं एक विजन होतं की आपल्याला आमचे जोगळेकर साहेब आहेत जे CS इन्फोकॉमचे, ते आमचे मेन स्पॉन्सर आहेत. अजित वाडेकरांचे ते फॅमिली फ्रेंड आहेत. त्यांना क्रिकेटमध्ये एवढी आवड नाही आहे, पण त्यांनी त्या दिव्यांगांसाठी त्यांनी आम्हाला कशी हेल्प केली ते मी सांगू शकतो.
मी ऐकल्या त्यांच्या व्यथा ऐकल्या की जे दिव्यांग क्रिकेटर्स आहेत ते अनरिझर्वडमध्ये ट्रॅव्हल करतात बर किंवा संडासच्या बाजूला बसून वगैरे त्यांना जायला लागतं बरेच वेळा. बरोबर आहे. अनेक तर मी गोष्टींचे म्हटलं अनेक प्रश्न निर्माण अनेक गोष्टींचे अनेक प्रश्न. तर मी म्हटलं की त्यांना आपण जेव्हा आपण वेन वी आर प्लेइंग अ वर्ल्ड कप आपल्याला एक जगाला दाखवून द्यायचं की आपण यांना सुद्धा आपण एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करू शकतो. हां मग त्याप्रमाणे आम्ही वर्किंग केलं आणि त्यावेळी मी टीम डायरेक्टर होतो त्या वर्ल्ड सिरीजला. बरं टीम डायरेक्टर म्हणून माझी नेमणूक झाली होती. या सगळ्यांनी माझी नेमणूक केली होती. तर मी म्हटलं करायचं तर मग बेस्ट करायचं. हं. आम्ही सगळा मुंबई टीम जी जिंकलेली मुंबई रणजी ट्रॉफी टीम जी जिंकली तो सपोर्ट स्टाफ दिला. अच्छा सुलक्षण कुलकर्णी कोच होते की जे आता ओमान टीमचे पण कोच आहेत. बेस्ट सपोर्ट स्टाफ दिला. त्यावेळी पण आम्ही 1200 मुलांमधनं सगळीकडे 8 ठिकाणी सिलेक्शन करून 20 जण काढले. अरे वा चाळणी जबरदस्त होती. आणि त्या मुलांना इंग्लंडमध्ये नेण्यासाठी मी म्हटलं तर इंग्लिश कंडिशन्स वेगळे असतात. आम्ही सगळ्या बघितलेल्या आहेत त्या कंडिशन्स पूर्वी. तर त्यांना त्या कंडिशन्समध्ये सामावून घेण्यासाठी हो आपण टीमला आधी पाठवायला पाहिजे. अच्छा तर आधी पाठवायचं फंडिंग कुठनं आणणं. हो ना खरं आहे. तर आमचे जोगळेकर साहेबांनी सांगितलं चला इंग्लंडचा फंडिंग मुलांचा 8 दिवसाचा 10 दिवसाचा खर्च मी करतो. सर म्हणायचं तसं प्रत्येक वेळी मी आहे. हां प्रत्येक तुम्ही काय सांगा मला आपल्याला बेस्ट करायचं आहे की जे इंडियन टीमला मिळतं तसंच आपल्याला यांना द्यायचं आहे. हं. त्या मुलांना सगळं फ्लाईटच्या फॅसिलिटीज दिल्या. अच्छा त्यांना आम्ही BKCला आमच्या शरद पवार अकॅडमीला मी चेअरमन होतो तिकडे त्यांना त्या रूम्समध्ये अरेंज करून दिलं. आणि टेबल मॅनर्ससाठी 2 दिवस सॉफिटेलमध्ये हां हां त्यांच्यासाठी ट्रेनिंग सेशन ठेवलं वा की काटा चमचा कसा वापरतात इवन टॉयलेट्स कसे वापरतात. बरं. या छोट्या गोष्टी असतात पण त्या महत्वाच्या आहेत खूप महत्त्वाच्या असतात. त्या मुलांनी कधी बघितलंच नव्हतं हे. सर ती मुलं देशाची ओळख घेऊन जेव्हा जाणार तेव्हा या बारकाव्यांमधनं त्यांची ओळख ठरते. म्हणजे आम्हाला त्या दृष्टिकोनातनं हे फार फार महत्वाचं म्हणजे खूप सपोर्ट केला त्यांनी. आम्ही टीमला 10 दिवस आधी पाठवलं इंग्लंडला. खूप छान परफॉर्मन्स केला आणि त्याच लेवलला आम्हाला ते त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर वाईज प्लेईंग वाईज सगळं आम्हाला त्या याने न्यायचं आहे. तर त्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत. BCCIकडे आम्ही विनंती करून आम्ही चालू आहे आमचे प्रयत्न. आता बघूया गॉड इज ग्रेट काय होतं ते. नक्कीच नक्कीच. आणि मी म्हणते तसं मला सुरुवातीपासून असं एक म्हणावं असं वाटतंय जेव्हा या विषयाविषयी आपण बोलत आहोत ते एक दिव्यत्वाचा एक वेगळा अंश असतो. तो स्पार्क जो आहे ना सर तो सापडला की पुढे प्रगती जी आहे ती निसर्ग उचलून घेतो आणि पुढे त्यापर्यंत पोहोचवतो आणि गोष्टी घडत जातात नाही का. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. धोत्रे सर जेव्हा खेळाडू म्हणून आपली असलेली भूमिका आणि आज कमिटीमध्ये आहात तेव्हा खेळाडूंची मानसिकता समजून घेऊन त्या दृष्टीने कृतीशीलता करणं आखणं आणि त्या दृष्टिकोनातनं सूचना देऊन त्या करवून घेणं हा एक तुमचा वेगळा प्रवास आहे जो नक्कीच तुम्हाला जसा अभिमानास्पद आहे तसं सांगताना आम्हालाही अभिमान वाटतो सर. ह्या सगळ्याविषयी जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा खेळाडूंना सुद्धा या दृष्टिकोनातनं आपला विचार करणारी व्यक्ती असणं हे नक्कीच आधाराचं वाटत असेल नाही का. खेळाडू म्हणून खेळताना बऱ्याच त्यावेळेस सुविधा नव्हत्या आणि हळूहळू त्याच्यात थोड्या सुधारणा होत गेलेल्या आहेत आणि चांगली माणसं आमच्याबरोबर जोडत गेली. जसं विनोद देशपांडे सर आता आले आहेत. प्रसाद देसाई आमच्या बरोबर झाले जो रणजी खेळाडू आहे. त्याच्यानंतर सुलक्षण कुलकर्णी आहे. तर ह्या सर्व खेळाडूंमुळे ह्या सर्व लोकांमुळे आपल्याला निश्चित करसन घावरी सर आमचे अध्यक्ष जे आहेत आज ते आमचे अध्यक्ष आहेत आणि अजित वाडेकरांनंतर करसन घावरींनी हे बॅटन घेतलेलं आहे आणि त्यांच्या करिश्म्याचा आणि त्यांच्या ह्याचा निश्चितपणे उपयोग होतो. आणि आता सरांनी जसं सांगितलं मगाशी की आम्ही काट्या चमच्याने कसं खायचं हे शिकवलं तर सॉफिटेलचे जे सरील देसाई आहेत त्यांचा देखील प्रामुख्याने उल्लेख करावा. जे उपाध्यक्ष आहेत त्यांनी ती सॉफिटेलमध्ये आपल्याला पूर्णपणे सुविधा पूर्णपणे फ्री उपलब्ध करून दिली होती खेळाडूंसाठी. अशा पद्धतीने डेव्हलपमेंट होत आहे आणि मी स्वतः आम्ही जे काय त्रास सहन केला समजा त्या काळी पण आमच्या त्या काळी तेवढी सुविधा नसतील पण आता हळूहळू त्या इम्प्रूव्हमेंट होत्या. सगळ्याच बाबतीत तसं होत झालं. इव्हन अजित वाडेकर सर सांगतात की आम्ही रणजी खेळायचो तेव्हा आम्ही रेल्वेने जायचो. ते जेव्हा जायचे तेव्हा बनारसला आम्ही एकदा होतो एकत्र नॉर्थ झोनची टुर्नामेंट होते. मी आणि त्यांचे मिसेस आणि आम्ही तिघच होतो. तेव्हा त्यांनी बरेच किस्से सांगितले असे की आम्ही कसे रणजीने जायचो रणजी असताना. पण हळूहळू त्याच्यात पण इम्प्रूव्हमेंट होत गेली. तशीच आता इथेही हळूहळू इम्प्रूव्हमेंट होते. तर निश्चितपणे फायदा होईल खेळाडूंना आणि ज्या गोष्टी आपल्याला जाणवल्या चुक्या होत्या समजा त्या पुढच्या ह्याला नको त्रास सहन करायला याची काळजी एवढे मोठे लोक सोबत असताना ती घेतली जाईल असं मला वाटतं. आज पेरलेल्या बीजाचा पुढे वटवृक्ष होताना बघणं हे प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक पिढीला आनंददायी असतं नाही का. आणि आता तुम्ही उल्लेख केला तसं माझी नामांकित क्रिकेटपटू
करसन घावरी सर सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार होते. आता अगदी शेवटच्या क्षणी काही अपरिहार्य कारणामुळे ते येऊ शकले नाहीत, पण त्यांचा उल्लेख आणि त्यांचं कार्य जे आहे ते आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहेच आहे. कार्यक्रमातला फोन आहे. रमेश गुजराथी आपल्याशी बोलतायत नाशिकहून. नमस्कार रमेशजी. हॅलो, बोला, प्रश्न विचारा. हा मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो. रुपेशजी बोला. सिन्नर जिल्हा नाशिक. हो. रुपेश गुजराती. दोन्ही सरांना आणि मॅडमला गुड आफ्टरनून. माझा असा प्रश्न आहे मॅडम, हो की जसं आता वुमेन्स क्रिकेटनी वर्ल्ड कप जिंकलाय, हो तर त्या 1978 पासून ते बीसीसीआयच्या अंडर नव्हते. हो त्यांनी खूप कष्टाने, खूप संघर्षाने टीमचं एकदम गॅदरिंग झालं आणि आता जो त्यांना यश आलं, तसं दिव्यांगांना जर आतापासून बीसीसीआयने त्यांच्या अंडर, ठीक आहे, त्यांचा संपर्क बहुतेक तुटलेला आहे. म्हणजे त्यांना एक वेगळ्या प्रकारची जिद्द निर्माण होऊ शकते खेळण्यासाठी. मुद्दा पोहोचलेला आहे रुपेश लेवलला सुद्धा शाळांमधून हा जर अशा गोष्टीचं त्यांना टुर्नामेंट किंवा सर्व प्रकारचं क्रिकेट स्पोर्टचं साहित्य आणि कंपल्सरी ट्रेनिंग जर चालू केली तर फार, सर जसे म्हटले की जसे दिव्यांगांना पुढे संघर्ष करून कसं त्यांनी ते पायाचा ते अनुभव मी ऐकून सुद्धा म्हणजे मला खूप आश्चर्य झालं. कशा परिस्थितीत त्यांनी हे केलंय, तसं त्यांना शाळा लेवल वरून ट्रेनिंग मिळाली तर फार बरं होईल असं मला वाटतं. देशपांडे सर, मगाशी तुम्ही जे आवाहन वारंवार करत होतात त्या अनुषंगाने हा प्रश्न आलेला आहे. काय सांगू इच्छिता आपण? एक म्हणजे त्यांना पुढे नेणं हा एक मुद्दा, आणि त्याचबरोबर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुढे आणणं हा दुसरा मुद्दा. आम्ही आता तेच बीसीसीआयकडे आम्ही का सारखे प्रयत्न करतोय की आम्ही बीसीसीआय सांगतो की आम्हाला तुम्ही फंडिंग नाही दिलं तरी चालेल, आम्हाला फक्त ग्राउंड इन्फ्रास्ट्रक्चर आणि हे प्रोव्हाइड करा. आम्ही मुलांसाठी प्रत्येक असोसिएशनमध्ये, आता आमच्याकडे 26 असोसिएशन्स ॲफिलेटेड आहेत की ते 26 असोसिएशन्स बीसीसीआय बरोबर पण ॲफिलेटेड असतात. त्यांचे जे जनरल असोसिएशन्स आहेत क्रिकेटचे ते, तर त्यांची मदत घेऊन आम्ही शाळांमध्ये आम्हाला आता अंडर 19 लेवलला पहिले चालू करायचे. आता एक असं की आता एक सॅच्युरेट झाल्यासारखं आहे की ठराविक मुलंच खेळतात, ठराविक 1000-1200 मुलं तेच पार्टिसिपेट करताना दिसतात. पण आम्हाला अजून जास्ती मुलांना फ्लोमध्ये आणण्यासाठी आता यांनी विचारला तो प्रश्न बरोबर आहे की शाळा कॉलेजेसमधून आम्हाला हे चालू करायचं आहे. त्याच्यासाठी आम्हाला जिल्हास्तरीय आणि असोसिएशन स्तरीय या सगळ्यांची आम्हाला मदत लागेल आणि आम्ही तो प्रयत्न करतोय आणि नक्कीच एक 6-7 महिन्यामध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट दिसावा असं मला वाटतं. मध्ये करोनामध्ये 2-3 वर्ष गेल्यामुळे जरा थोडंसं आम्ही बॅकफूटवर गेलो की करोनामध्ये सगळं बंद होतं, तरी आम्ही प्रयत्न करत होतो पण ते शक्य नव्हतं. पण आता परत आम्ही गेल्या वर्षीपासून जोमाने चालू केलं आहे आणि चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. आता खेडेगावातनं वगैरे आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. पर्टिक्युलरली आदिवासी गावांमध्ये वगैरे आमचे काही सिलेक्टर्स जाऊन आलेत, तर तिकडे पण खूप म्हणजे म्हणतात ना मागासलेले, आर्थिकदृष्ट्या मागासलेले मुलं असतात, पण ते एवढं चांगलं क्रिकेट खेळतात की खरोखर त्यांना या फ्लोमध्ये आणण्याची गरज आहे. आणि आम्ही आता त्या दृष्टीने प्रयत्न करतोय की टॅलेंट सर्च प्रोग्राम आम्ही चालू करतोय. जसा आमची मुंबई क्रिकेट असोसिएशन करते तसं टॅलेंट सर्च प्रोग्राम आम्ही करतोय. आणि आता एक नवनिर्वाचित आमचे जॉईंट सेक्रेटरी आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशन, निलेश भोसले, ते पण AICAPCचे सिलेक्टर होते. तिकडे जॉईंट सेक्रेटरी झाल्यामुळे ते सिलेक्टर म्हणून ऑफिशियली काम करू शकत नाहीत, पण ते पण आम्हाला वारंवार मदत करत असतात. आता बघूया, आता हे असं आमचं एक प्रोग्राम बनवला आहे आम्ही की गावागावामध्ये सिलेक्टर्सना पाठवून मुलांना, अंडर 19 मुलांना सुरुवातीला फोल्डमध्ये घ्यायचं आणि मग पुढे जायचं. म्हणजे इच्छाशक्ती आहे, योजना आहेत, आता कृतिशीलतेची आवश्यकता आहे. आशा करूया कृतिशीलता लवकरच घडेल. धोत्रे सर, कार्यक्रमाच्या आधी बोलताना तुम्ही आवर्जून उल्लेख केला होता ते म्हणजे एक व्यंग असलेली व्यक्ती जी आहे वेगळ्या खेळामध्ये खेळत असताना किंवा व्यंग नसलेली व्यक्ती वेगळ्या खेळामध्ये असताना जेव्हा दिव्यत्व येतं शारीरिकदृष्ट्या तेव्हा क्रिकेटकडे वळणं आणि त्यांना उभं करणं हे तुम्ही उदाहरणासहित सांगत होता. ते तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांपाशी पोहोचू दे. म्हणजे अपंगत्व नंतर आल्यानंतर क्रिकेटकडे वळणं, तर एक उदाहरण देता येईल. गुलामदीन म्हणून आता हरियाणाचा खेळाडू, खरा तो लुधियानाचा आहे पण आज पंजाबची टीम नसल्यामुळे तो हरियाणाकडून रिप्रेझेंट करत होता, पण तो बेस्ट बॅट्समनचं त्याला प्राइज मिळाला. त्याचा परफॉर्मन्स कसा होता ते सांगतो तुम्हाला. त्यांनी फायनलमध्ये 21 बॉलमध्ये 42 रन मारले आणि तो सिक्सेस असे मारतो आरपार सगळे. जवळजवळ मुंबई विरुद्ध पण तो अप्रतिम खेळला. 31 बॉलमध्ये 64 रन आणि मुंबईला हरवलं. मुंबईच्या अतुल खोकलेने 97 धावा करून सुद्धा
मुंबई हरली 11 रनने. केवळ या गुलामदीनची बॅटिंग इतकी अप्रतिम होती. या गुलामदीनचं उदाहरण मी सांगतो मुद्दामून, की गुलामदीन हा बेसिकली तिथला रिंग जी कबड्डी असते पंजाबमध्ये रिंग कबड्डी खेळते तिथला त्यातला खेळाडू आहे खरा म्हणजे. पण 10 वर्षापूर्वी मोटर बाईकवरून पासपोर्ट काढायला जाताना त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट झाला आणि मग त्याने ते त्याचं पूर्ण लाईफ त्याचा पूर्ण पाय इथपासून म्हणजे डोपराच्या खालपासून काढला गेलेला आहे आणि आर्टिफिशियल पाय लावून तो ही अप्रतिम फलंदाजी करतो. तर तो त्याने पूर्णपणे शिफ्ट केलं. तो खेळतो कबड्डी अजून सुद्धा खेळतो. कबड्डीचं कोचिंग करतो रादर तो आता लुधियानामध्ये कबड्डीचं कोचिंग करतो. पण त्याने क्रिकेटवर शिफ्ट केलंय आणि क्रिकेटवरती शिफ्ट केल्यावरती क्रिकेटमधला त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो कुठल्याही धडधाकट खेळाडूला लाजवेल असा आहे. म्हणजे तो जे आरपार 6 मारतो ना ते निश्चितच पाहण्यात म्हणजे तुम्ही युट्यूबवर बघू शकता. युट्यूब चॅनलवरती त्याचे बॅटिंग अवेलेबल आहे. इव्हन दिल्ली हरियाणाची जर फायनल बघितलीत दिल्लीने तो वन साइडेड सामना जरी जिंकला असला 155 रन त्यांनी 11 ओव्हरमध्ये केलेले असले तरी सुद्धा गुलामदीनची पहिल्या इनिंगची बॅटिंग पाहण्याजोगी आहे. 21 बॉलमधले 42 रन म्हणजे युट्यूबवरती उपलब्ध आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की त्याला अपंगत्व आलं 10 वर्षापूर्वी पण त्याने जिद्द सोडली नाही आणि तो क्रिकेटकडे शिफ्ट झाला आणि क्रिकेटने त्याला तसं एक प्लॅटफॉर्म मिळून दिला आणि हे AICPC मुळे आज शक्य झालं. या 16 टीम्स आज इथे खेळल्या त्यामुळे त्याचा आज परफॉर्मन्स सगळेजण बघू शकले. हा एक ही मोठी अचिव्हमेंट वाटते. नक्कीच. आणि हे ऐकताना सुद्धा आपल्याला किती आनंद वाटतो आणि हे सगळ्यांसाठीच प्रोत्साहित करणार आहे. पुढचा फोन आहे. अजिंक्य घोडे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. प्रश्न विचारा. हॅलो. हा मला असं विचारायचं होतं की प्रत्येक खेळाडूमधील चिकाटी आणि दिव्यांग खेळाडूंमधील संघर्षशीलता याविषयी तुलना सांगायचं झालं काय सांगाल? चांगला प्रश्न आहे सर. काय सांगाल जेव्हा नॉर्मल खेळाडू खेळत असतो आणि शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेला खेळाडू खेळत असतो तेव्हा कशा पद्धतीने फरक जाणवतो? आता सर्वसाधारण खेळाडूला मोटिवेशन असतं की ह्यातनंच आपल्याला करिअर घडवायचं आहे किंवा ह्यातनंच आपल्याला पुढे जॉब मिळणार आहे किंवा ह्यातनं एक ग्लॅमर मिळणार आहे आणि हे मिळणार आहे. ह्या खेळाडूची धडपड आपल्या अस्तित्वासाठीच असते. तो त्या भागात राहतो. त्या भागात जिथे राहतो तिथे त्याला बऱ्याचदा रेकॉग्निशन मिळते ह्या स्पोर्ट्समुळे की बाबा हा नुसता अपंग नाही तर हा चांगला क्रिकेट पण खेळतो, हा चांगला टेबल टेनिस खेळतो किंवा हा चांगला बॅडमिंटनपटू देखील आहे. नुसतं अपंग म्हणून त्याच्याकडे असं सहानुभूतीपूर्वक निवड बघितलं तर त्याला थोडंसं काय होणार ग्लॅमर मिळतं किंवा अपंग असून सुद्धा हा क्रिकेट खेळतोय, अपंग असून हा चांगल्या पद्धतीचा एक खेळाडू आहे आणि त्यामुळे त्याला त्याच्या इतर लाईफस्टाईलमध्ये एकंदरीत फरक पडतो. त्याचं कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट वाढतं आणि तो स्वतःला अपंग समजायचा कमी होतो आणि त्याचं जे फायटिंग स्पिरिट असतं जे एकंदरीत सगळ्या त्याच्या करिअरच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने तर ते निश्चितच उपयोगी पडतं जेव्हा तो दिव्यांग खेळाकडे वळतो. त्याचा खेळाकडे वळतो. पण त्याने माझं असं सजेशन पण राहील की नुसतं खेळावरती अवलंबून न राहता आपलं करिअर बाकीच्या दृष्टीने ज्याच्यामुळे त्याचं उदरभरण होईल असं व्यवसायाच्या भूमुख जे प्रशिक्षण आहे ते घेणं देखील आवश्यक आहे. कारण नुसतं स्पोर्ट्सवर दिव्यांगाला सध्या तरी करिअर करणं शक्य नाही. फार महत्वाचा मुद्दा सर तुम्ही हा मांडलेला आहे की जेव्हा आपण एखाद्या ग्लॅमरच्या आणि ह्याच्या मागे असतो तेव्हा त्या पुढे जाऊन सुद्धा उपजीविकेचा उदरनिर्वाहाचा प्रश्न जो आहे तो महत्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातनं कृतिशीलता आणि कलागुण आत्मसात करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. देशपांडे सर काय सांगाल? याच्या अनुषंगाने मी एक्सटेंड करतो याचं सांगणं. आम्ही जसं नॉर्मल क्रिकेटर्ससाठी कोचिंगचे कोर्सेस असतात, व्हिडिओ ॲनालिसिसचे कोर्स असतात, स्कोरर्सचे कोर्सेस असतात, तशा प्रकारच्या कोर्सेसना आम्ही यांना आता प्रत्येक असोसिएशनला आम्ही रिक्वेस्ट करणार आहोत की या मुलांना जे क्रिकेट खेळले आहेत, जे मुंबईला खेळले किंवा कुठल्या स्टेटला खेळले आहेत किंवा भारताला खेळलेले आहेत त्यांना तुम्ही बाकीच्यांना कसे तुम्ही ॲब्झॉर्ब करता तसं यांना परीक्षेला बसवा. जे नॉर्मल लोकांची परीक्षा घेतात त्याप्रमाणे यांना व्हिडिओ ॲनालिसिसचा कोर्स असतो, स्कोरर्सचा कोर्स असतो, अंपायरिंगचा कोर्स असतो. हे नक्की ते सहज करू शकतात की त्याला काय मोठं क्वालिफिकेशन पण लागत नाही किंवा काय नाही, त्याला फक्त एक टेक्निकॅलिटी लागते. ते जर त्यांनी त्या परीक्षा दिल्या तर डेफिनेटली याच्यातले 40-50 मुलं त्या फ्लोमध्ये ॲडजस्ट होऊ शकतील. तर माझी फार महत्त्वाचं आहे. या म्हणजे ज्या ऐकत असतील दिव्यांग मुलं ऐकत असेल त्यांनी नक्की विचार करावा आणि कोणाला काही मदत लागत असेल तर मी आहे. मला तुम्ही डायरेक्ट फोन करू शकता. 24 तास माझा फोन अवेलेबल असतो. तर तुम्ही कधी पण या कोर्सेसबद्दल विचारायचं असेल तुम्ही कधी पण मला कॉल करू शकता. मी तुम्हाला नक्की गाईड करेन. रिस्पेक्टिव्ह असोसिएशन्समध्ये पण सगळ्या असोसिएशनमध्ये आमचे कॉन्टॅक्ट्स आहेत ते आपण वापरून तुम्हाला त्यांच्या रेग्युलर परीक्षेबरोबर रेग्युलर मुलांबरोबर तुम्हाला बसवू.
हे मी इकडनं आवाहन करतो सगळ्या जे दिव्यांग मुलं बघत असतील हा कार्यक्रम सर त्यांच्यासाठी. एकदा पटकन सांगा की कोणत्या कोणत्या परीक्षा आणि कोणते कोणते मार्ग यांच्यासाठी खुले आहेत, जे तुम्ही आता सांगितलं तेच पुन्हा एकदा सांगा. मी परत एकदा रिपीट करतो. क्रिकेटचं पॅशन जपण्यासाठी पण जसं आता धोत्रे साहेबांनी म्हटलं की नुसतंच खेळणं नाही, त्याच्यासाठी तुमची उदरनिर्वाहाचं साधन पण ते असलं पाहिजे दुसरं बाकीचं. हो, त्याच्यासाठी अंपायरिंगचे कोर्सेस असतात, प्रत्येक लेवलचे अंपायरिंगचे कोर्सेस आता स्टेट लेवलला असतात. त्याच्यानंतर तुम्ही ती परीक्षा पास झालात की त्याचे लेवल्स असतात प्रत्येक याच्या. अंपायरिंग, स्कोरिंग, व्हिडिओ ॲनालिसिस म्हणून कोर्स असतो, नंतर अंपायरिंगचा कोर्स असतो. असे बरेचसे कोर्स आणि एक 5वा कोर्स असतो तो फील्डवरचा क्युरेटर म्हणून असतो. बरं. क्युरेटर म्हणजे ग्राउंड क्युरेटर. आता ते अजून आतापर्यंत भारतामध्ये आत्ताच ज्यांनी चालू केलं BCCIने ही स्कीम, तशी आता असोसिएशन्सनी पण चालू केली आहे. तर या 5 परीक्षांना तुम्ही बसू शकता. डेफिनेटली प्रत्येक असोसिएशन तुम्हाला हेल्प करेल. कुठल्याही असोसिएशनमध्ये हेल्प पाहिजे असेल तर आम्ही आहोत, तुम्ही कधी पण कॉल करू शकता. आणि प्रत्येकाची लेवल असते, लेवल 1, लेवल B, लेवल C. त्याच्यामुळे तुम्ही ॲटलिस्ट लेवल 1ला तरी बसावं असं मला वाटतं की निदान तुमचं क्रिकेटची पॅशन पण जपाल आणि तुमचं उदरनिर्वाहाचं साधन पण तुम्हाला ते होईल. फार महत्वाचा मुद्दा आहे. याविषयी आणखीन जाणून घ्यायचंय. अनेकविध पैलू आहेत खेळाच्या अनुषंगाने विकसित करण्यासाठी, आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी. जाणून घेऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. बघत रहा आपली वाहिनी, सह्याद्री वाहिनी. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलत आहोत ते म्हणजे दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळते, अर्थात ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकल चॅलेंज यांच्या तर्फेचे पदाधिकारी माननीय विनय देशपांडे सर आणि विनायक धोत्रे सर यांच्याशी. देशपांडे सर, जेव्हा आपण असं म्हणतो की या सुविधा दिल्या पाहिजेत, गोष्टी व्यवस्थित असल्या पाहिजेत, खेळाडूंना समान वागणूक मिळायला पाहिजे, समान सुविधा मिळायला पाहिजेत, अनेक पातळ्यांवरती अनेक मुद्दे येतात. या पार्श्वभूमीवरती जे मैदान आहे जिथं हा खेळ खेळला जातो त्याची बांधणी, ते करणं आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? काय सांगू इच्छिता? वानखेडे स्टेडियम पूर्वी जुन्या होता, वर्ल्ड कपच्या वेळी जे पूर्ण रिनोव्हेट केलं वानखेडे स्टेडियम, त्याच्यामध्ये खूप साऱ्या सुविधा आपण निर्माण केल्या. म्हणजे BCCI आणि ICCच्या नॉर्म्सप्रमाणे त्यांचे 25 पॅरामीटर्स असतात की मॅच रेफरी रूम, अंपायर्स रूम, सगळ्या रिस्पेक्टिव्ह याच्यासाठी रूम्स आणि मेडिकल रूम. पूर्वी मेडिकल रूम वगैरे तेवढ्या इक्विप नसायच्या, पण ICCच्या नॉर्म्सप्रमाणे या सगळ्या तुम्हाला कंपल्सन 25 पॅरामीटर्स आहेत ते तुम्हाला करायला लागले. त्याच्यामध्ये आता समजा कोणी दिव्यांग व्यक्ती मॅच बघायला आली तर त्यांच्यासाठी रॅम्प करणं, असे बऱ्याचशा स्टेडियममध्ये रॅम्प वगैरे हा प्रकार नव्हता. पण आमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये एक छोटासा स्टँड असायचा पूर्वी, त्यांना डायरेक्ट एंट्री असायची वानखेडे स्टेडियममध्ये. ते डायरेक्ट त्यांना व्हीलचेअरवरनं येऊन ते डायरेक्ट त्या स्टेडियममध्ये बसायचे. पण नंतर नवीन स्टेडियम रिनोव्हेट झालं तेव्हा ते फ्लोअर वाईज झालं ना, त्याच्यात सगळं चेंज झालं. मग त्यांच्यासाठी आता आम्ही परत हॉकी असोसिएशनच्या एंट्री गेटनी त्यांच्यासाठी आम्ही स्टँड एक छोटासा, यावेळी आता आमच्या या कमिटीने रिक्वेस्ट केल्यावर त्यांनी एक 50 लोकांसाठी ती सेपरेट जागा केली दिव्यांगांसाठी. या लोकांना असं आणलं तरच ते फ्लोमध्ये आणलं तरच त्यांना इंटरेस्ट निर्माण होईल आणि मुख्य प्रवाहामध्ये आणणं हाच त्याच्यात उद्देश आहे. नक्कीच. धोत्रे सर, जेव्हा आपण असं म्हणतो त्यांची मानसिकता जपायला हवी, हार जीत याला सामना करायला शिकवायला हवं, म्हणजे शिकवायला इन द सेन्स काय होतं की ह्या सामाजिक दृष्टिकोनातून स्थैर्य हवं. तुम्ही म्हणाल तसं आर्थिक स्थैर्याची भूमिकाही महत्त्वाची आहे. या दृष्टिकोनातून विकास करताना मुळात मानसिकता जपण्यासाठी असोसिएशन कशा पद्धतीने प्रयत्नशील आहे किंवा एकंदर खेळाडूला पोषक वातावरण देण्यासाठी? खेळाडूला आपण जेवढ्या जास्तीत जास्त स्पर्धा आयोजित करून त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळवून देणं महत्त्वाचं आहे. प्लॅटफॉर्म मिळवून दिल्यामुळे काय होतं, त्यांच्यात आपापसात इंटरॅक्शन होतं. बऱ्याचदा मुलांच्यात इंटरॅक्शन झाल्यामुळे काय होतं की बऱ्याचदा आपलं दुःख कमी होतं इतरांचं दुःख बघून, अशी पण एक हे होते. आणि ते त्यांच्यात एकमेकांच्या इतकं इंटरलिंक आहेत, इतकी मुलं एकमेकाशी जुडलेली राहतात की ते एकमेकाला हेल्प करत राहतात. म्हणजे हे केवळ मुंबईत 300 मुलं खेळतात. समजा जेव्हा तुम्ही मुंबईत आंतरमुंबई स्पर्धा असते किंवा महापौर चषक असतो तेव्हा ते येतात आणि त्यांचं बॉन्डिंग एवढं असतं की ते एकमेकाला सतत संपर्क साधून मदत करतात. आणि हे केवळ ह्या मुंबईपुरतंच नाही, तर हे नॅशनल लेवलला देखील असेच प्रकारचं बॉन्डिंग आहे. मग दिल्लीचा खेळाडू असू दे किंवा इथला खेळाडू असू दे, मग केरळाचा खेळाडू असू दे किंवा बंगालचा खेळाडू असू दे, यांचं आपापसात इंटरॅक्शन एवढं होत राहतं की ते एकमेकाला चांगल्या पद्धतीने मदत करत असतात.
आणि हे जे तुम्ही म्हणालात की त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढवायला, तर जेवढा जास्ती स्पर्धा आयोजित करून आमचं असोसिएशन प्रयत्नशील असतं, जेवढ्या जास्ती, जसं आता ही इंटरस्टेट केली, त्याच्यानंतर आम्ही झोनल टुर्नामेंट करणार आहोत. झोनल टुर्नामेंट तर इंटर झोन टुर्नामेंट, साधारणतः अजित वाडेकरांचा वाढदिवस 1 एप्रिलला असतो, त्या दरम्यान आम्ही ही इंटर झोन टुर्नामेंट घेतो आणि त्या दरम्यान या सगळ्या खेळाडूंच्या इंटरॅक्शनमुळे त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढायला निश्चितच मदत होत असते. नक्कीच. देशपांडे सर, काय सांगू इच्छिता? नाही, हेच बरोबर आहे. आम्ही तर टुर्नामेंट आता वेरियस प्रकारच्या टुर्नामेंट्स आम्ही ऑर्गनाईज करतोय. हे आता 16 स्टेट टीमची झाली, आता 26 टीमची आम्ही करतोय की सगळ्या भारतातल्या सगळ्या असोसिएशन्सना आम्ही इन्व्हॉल्व करून एक मोठी भव्य टुर्नामेंट करणार आहोत आणि ते सक्सेस मिळेल असं वाटतंय, कारण आता वाटचाल चांगल्या दृष्टीने चालू आहे. आशा करूया सर, युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा हा खेळ सुद्धा पुन्हा पोहोचेल 26 टीमचा, नाही का धोत्रे सर? युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुढे जाणं याविषयी थोडंसं सांगू इच्छिता सर, जगभरात पोहोचणं? युट्यूब, जसं आम्ही वाडेकर ट्रॉफी केली होती, इंडिया अफगाणिस्तान सिरीज, ती युट्यूबवर लाईव्ह झाली होती आणि ती अमेरिकेत देखील आवडीने बघितली गेली होती. म्हणजे केवळ इथेच नाही तर अफगाणिस्तान, भारत आणि पूर्ण भारतात भारतातले सगळे खेळाडू सगळ्या भारतात बघितली गेली आणि अफगाणिस्तानमध्ये अफगाणिस्तानचे खेळाडू असल्यामुळे बघितले. आणि ह्यांचं एक हे होतं, ते अमेरिकेत बघत होते, त्यांचे जे चित्रीकरण करणार होते अमेरिकन हे होती, त्यामुळे पत्रकार होते, त्यामुळे ते अमेरिकेत देखील लाईव्ह बघितलं जात होतं. तर युट्यूबमुळे काय होतंय की सगळ्यांना ते लगेच अवेलेबल राहतं आणि नंतर देखील पाहता येतं. मेन म्हणजे युट्यूबच्या ह्या लाईव्हमुळे आताची देखील इंटरस्टेट तर तिन्ही ग्राउंडवरती, इस्लाम, हिंदू आणि पोलीसवरती लाईव्ह होती युट्यूबवरती. अच्छा. आणि सर, एक महत्वाचा मुद्दा जो दोघांपाशी मी जाणून घेऊ इच्छिते तो म्हणजे दिव्यांगासाठी असलेला कायदा, यामध्ये खेळाडूंसाठी काही विशेष तरतूद आहे का? 2095 साली जो कायदा झाला त्याच्यात विशिष्ट अशी तरतूद नव्हती, पण त्याच्यावरती बरंच मंथन झालं आणि 2016ला जो कायदा आला त्याच्यात सेक्शन 30 मध्ये अशा बऱ्याच प्रोव्हिजन केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच प्रोव्हिजन्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या असोसिएशनने असं इन्क्लुझिव्ह ठेवलं पाहिजे प्रत्येक खेळाच्या, म्हणजे नॉर्मल ज्या असोसिएशन्स आहेत खेळाच्या त्या प्रत्येक खेळाने आपलं इन्क्लुझिव्ह केलं पाहिजे. उदाहरणच द्यायचं झालं तर बॅडमिंटनचं कोर्ट आहे तुमचं आठवड्याभर अवेलेबल आहे, तर तुम्ही किमान 2 तास 4 तास आठवड्यातले त्या दिव्यांग खेळाडूंसाठी अवेलेबल करून द्या. सिंपल गोष्ट, म्हणजे त्या दिव्यांग खेळाडूंना देखील तुम्ही सामावून घेतात. आता उदाहरण अजून एक द्यायचं झालं तर तुम्ही बस असते, बीएसटीची बस होते, रेल्वे असो, तुम्ही एक वेगळा हँडिकॅपसाठी कंपार्टमेंट आहे, बसमध्ये देखील 3 जागा रिझर्व्ह असतात समजा बसेससाठी. तर सिमिलरली त्याच फॅशनमध्ये तुम्हाला इथे देखील काही गोष्टी करणं शक्य आहे. मग सगळे असोसिएशन्स आहेत, सगळे क्लब्स आहेत, त्यांनी तो विचार करणं अभिप्रेत आहे कायद्याला आणि सेक्शन 30 मध्ये कायद्याच्यात तशी तरतूद केलेली आहे. महत्वाचा मुद्दा आहे. देशपांडे सर, जेव्हा आपण असं म्हणतो की खेळाडूंसाठी काय काय आवश्यकता आहेत याचा विचार करताना प्रसार माध्यमांना सामोरं जाणं हे सुद्धा एक कौशल्य आहे आणि खेळाडूंमध्ये ते कौशल्य असलं पाहिजे. वेगवेगळ्या कॅप्टन्सच्या, खास करून महेंद्रसिंग धोनी यांच्या प्रेस कॉन्फरन्स हाताळण्याचा तुमचा अनुभव आहे त्याविषयी आणि मुळात खेळाडूंनी यासाठी तयारी कशी करावी याबद्दल? आम्ही जेव्हा BCCIच्या टुर्नामेंटला मॅचेसला जायचो इंडियाच्या, तेव्हा लोकांना हे माहीत नसेल, आधी काही तुम्ही बघत असाल काही प्लेयर्सना पूर्वी बोलता पण येत नव्हतं माईकवर. त्यांच्यासाठी प्लेयर्ससाठी पण हाऊ टू फेस द प्रेस कॉन्फरन्स याच्यासाठी सेशन असायचे आमचे. देवेंद्र प्रभुदेसाई म्हणून BCCIचे एक स्टाफ होते, ते स्पेशल सेशन कंडक्ट करायचे त्या प्लेयर्ससाठी. इव्हन आता लेडीज मुलींना आता खूप इमॅच्युअर लेवलला क्रिकेट होतं त्यांचं. आता बघा त्या मुली कशा प्रेस कॉन्फरन्सला धैर्याने सामोरे जातात. त्यांच्यासाठी 7 का 8 सेशन गेले 5 वर्षापूर्वी केले, 4 वर्षापूर्वी केले BCCIने. तर तसेच आता यांना पण, आम्ही जेव्हा इंग्लंडला गेलो होतो ते, आता मी मीडियाचा हेड असल्यामुळे बरेच 14 वर्ष मीडिया केल्यामुळे मी त्या मुलांना जेव्हा इंटरव्ह्यू द्यायच्या वेळी मी आधी त्यांना 5 मिनिटं सांगायचो की असं असं प्रश्न विचारला, असं बोलायचं. तर ते सुद्धा एक इम्पॉर्टंट, तुम्ही बरा चांगला प्रश्न विचारला की ते पण एक त्यांना एज्युकेशन देण्यासाठीची एक चांगली गोष्ट, कौशल्य आहे विकसित करणं. कारण पुन्हा त्यांचं स्पेशलायझेशन हे खेळामध्ये आहे, त्या बरोबरीने पुढे घेऊन जाणं. म्हणजे पुन्हा तुम्ही दोघं जण जे वारंवार म्हणत आहात की त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणं, यासाठी खेळाडूंना अनेक गोष्टींचं प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. तुमच्या दोघांकडनं एक जाणून घ्यायचं आहे तो म्हणजे असं की असोसिएशनच्या भविष्यातल्या योजना काय आहेत? म्हणजे बराच वेळा आपण सांगत आहोतच, पण काही लक्षवेधी योजनांविषयी काही सांगू इच्छिता सर? सर, जसं म्हणाले मगाशी की आम्हाला वर्ल्ड कप लवकरच ऑर्गनाईज करायचं आहे, इंटरनॅशनल टुर्नामेंट
घेऊन आपल्या मुलांना तो प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा अवेलेबल जसा 2019ला मिळाला तसा तो आता अवेलेबल. तसंच आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं देखील स्वतःचं असं इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे आज अवेलेबल नाही आहे, तर आम्हाला ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी देखील आमचा प्रयत्न राहील. त्याचप्रमाणे जिथे जिथे आहे, जसं आता इन्क्लुझिव्हकरण कायद्यात कंपल्सरी केलं आहे, त्याप्रमाणे सगळ्या असोसिएशनना आम्हाला विनंती करायचं आहे की तुम्ही इन्क्लुझिव्ह करा या सगळ्यांना, असं आम्हाला सगळ्यांनाच विनंती करायची सगळ्या असोसिएशन. सर्व समावेशक असा खेळ व्हायला हवा वेगवेगळ्या पातळ्यांवर. बरोबर. हो सर. येस. आणि त्या दृष्टिकोनातून कृतीशीलता हो प्रयत्न करायचा आहे. मग या पार्श्वभूमीवरती खेळाडू खेळत असतात, पण कुटुंब जे आहे त्यांना काय सांगू इच्छिता सर देशपांडे सर? ते त्यांच्या कुटुंबांना सांगू इच्छितो आम्ही की थोडंसं सॅक्रिफाईस पण असतं याच्यासाठी, नक्कीच, की कुठल्याही याला गेमला म्हणा किंवा कुठल्या करिअरला म्हणा, प्रत्येक क्षेत्रामध्ये सॅक्रिफाईस असतं. आणि ती जी मुलं खेळतात त्यांच्याकडून आपण इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन घेऊनच आपण पुढे जाऊ शकतो. मग त्या मुलांच्या कुटुंबियांना पण आम्हाला आमची तीच हे आहे की विनंती आहे की त्यांनी सगळं त्यांना सपोर्ट करावा. सपोर्ट सिस्टीम असेल तरच माणूस पुढे जाऊ शकतो. कुठल्या याला बॅकअप असतो, जे अनसंग हिरोज असतात, अनसंग हिरोईन्स असतात, ते तुमची फॅमिली असते किंवा तुमचे फ्रेंड सर्कल असतात. नक्कीच. तर त्या सगळ्यांनी पाठिंबा द्यावा या सगळ्या मुलांना. खरोखर खूप इन्स्पायर करतात आणि खूप मोटिवेट करतात. आता आम्ही तर खूप क्रिकेट बघितलं आहे, चांगल्या लेवलचं बघितलं आहे, पण ह्या क्रिकेटमध्ये मी इन्व्हॉल्व झाल्यापासून नॉर्मल क्रिकेट मी विसरल्यासारखं ॲडमिनिस्ट्रेशन. दृष्टी बदलते म्हणजे आपलं खूप वाईड रेंज होते आपली की आपण काय कुठे आहोत आणि हे कुठे आहेत. फार वेगळी लेवल आहे ती, म्हणजे अमेझिंग आणि हॅट्स ऑफ टू देम. मस्त. धोत्रे सर, या सगळ्या बरोबरीने जेव्हा आपण बोलत आहोत तेव्हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो, ते म्हणजे या खेळाडूंना रेकग्निशन, ओळख मिळते समाजामध्ये. प्रशिक्षक जे आहे ते त्यांच्यावर मेहनत घेत असतात. आणि या बरोबरीने दोन महत्त्वाचे मुद्दे, ते म्हणजे हवा डोक्यात जाऊ नये या दृष्टिकोनात पाय जमिनीवर असावेत आणि प्रशिक्षकांनी त्यांना आपल्या पद्धतीने गेमच्या अनुषंगाने मोल्ड करायला शिकवणे. याबाबत पटकन महत्वाचं म्हणजे हा घरातलं पण थोडासा, घरातला पण जसं तुम्ही म्हणलं आई वडिलांचा सपोर्ट, फॅमिलीचा सपोर्ट, आपले मेंटॉर्स जे आहेत, आपले जे आज आपण आहोत ते सर्वात महत्वाचं म्हणजे मेंटॉर्समुळे. आता आपण दिसतो एक दिसणारा लढणारा माणूस एक असतो, पण त्याच्या मागे 10 लोक असतात आणि मेंटॉर खूप महत्वाचा रोल प्ले करतो. आणि त्या मेंटॉरने त्याला तसं ग्रूम करायला पाहिजे की खेळ एक जीवनातला हारी तेवढीच महत्वाची बाब आहे. नुसतं जिंकून आपण आयुष्यात सक्सेसफुल नाही होत, तुम्ही हार पचवायला पण शिकलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी हळूहळू तुम्ही शिकत जातात आणि त्या खेळाडूंनी पण ते शिकलं पाहिजे. नुसतं आपलं खेळात आपण डोक्यात हवा जाऊन काही होत नाही. तुम्ही उदाहरण जसं मगाशी धोनीबद्दल सांगितलं, तर सर तुम्हाला सांगतील की धोनी किती डाऊन टू अर्थ आहे आजच्या घडीला सुद्धा. सरांनी मला काही किस्से सांगितले त्यांचे, ते खरोखर ऐकण्यासारखे. आज वेळ थोडा आहे, नाही तर सर सांगतील तुम्हाला की खूप छान. क्रिकेटच्या विषयी जाणून घेणं आणि त्याविषयी बोलणं हे इतकं भरभरून असतं की त्याविषयी बोलताना घड्याळाचे काटे कितीही खुणावत असले थांबावंसं वाटत नाही. पण मंडळी, आता मात्र खरंच वेळ झालेली आहे. स्टुडिओतलं घड्याळ आपल्याला प्रकर्षाने खुणवतं आहे की आता इथे थांबणं आवश्यक आहे. पण एक मुद्दा लक्षामध्ये येतो की ते स्फुल्लिंग हे प्रत्येकामध्ये दडलेलं असतं. त्या स्फुल्लिंगांना प्रोत्साहन देणं, पुढे जाणं आणि ते दिव्यत्व जे आहे ते जाणून त्या दृष्टिकोनातनं ती प्रचिती जेव्हा येते तेव्हा कृतिशील होणं म्हणजेच नतमस्तक होणं आहे. हा कार्यक्रम कसा वाटला ते नक्की कळवा. यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता आणि तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. आपण दोन्ही मान्यवर अतिशय व्यस्त दिनक्रमातून आलात. क्रिकेटची एक वेगळी बाजू आमच्या समोर उलगडली. मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. दूरदर्शनचे पण मनपूर्वक आभार मानतो, कारण आमच्या व्यथा आणि सगळे कार्यक्रम प्रश्न तुम्ही जनसामान्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल मांडण्याची संधी दिली. शतशः धन्यवाद. आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.